हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे मी संध्याकाळी व्हिडिओ चालू केलेला आहे कारण की दिवसभर काही शूट घेता आलं नाही, साफसफाई चालू होतीच. चहा घेतला. त्यानंतर संध्याकाळचा मेनू होता, चकुल्या करायच्या होत्या मला. कारण की सकाळी आम्ही चपाती भाजी वगैरे केली होती आणि मग संध्याकाळी म्हटलं चकुल्यासारखं चपाती भाजी पण आवडत नाही ना, खायला नको वाटतं ते. त्यामुळे मग चकुल्या करण्यासाठी डाळ इथे लावली कुकरला आणि इकडे पीठ मळून ठेवलं. ह्या 2-3 प्रकारे करतात वेगवेगळ्या पद्धतीने चकुल्या, पण आम्हाला तुरीच्या डाळीच्याच आवडतात. चण्याच्या डाळीच्या पण छान होतात त्या, पण आमच्याकडे ते कुणाला जास्त आवडत नाही. त्यानंतर बाहेर पाऊस चालूच असतो, त्यामुळे मग आतनं बाहेर कपडे आणणं, ती कपडे वाळत वगैरे घातली सगळी. त्यानंतर जी 2 दिवसापासूनची कपडे होती, कारण की पाऊस सारखा चालूच होता, त्यामुळे 2 दिवसापासून जी कपडे होती त्याच्या पण घड्या वगैरे घालणं राहिल्या होत्या. कारण की कपडे अशी व्यवस्थित सुकत नाही पाऊस असल्यामुळे. ऊन असलं की कशी छान कपडे सुकतात. त्यामुळे मग बरीचशी कपडे होती की जी की घड्या करायची राहिली होती. त्यामुळे मग त्या कपड्यांच्या म्हटलं घड्या वगैरे करून घेऊ. हा ढीग बघताय तुम्ही किती येतो. मग त्या कपड्यांच्या पटापट घड्या वगैरे केल्या. त्यानंतर पुढे पण बरीचशी कामं होती आणि सकाळी मी बाजारातनं पण आली होती. तो पण जिन्नस आणलेला वेगवेगळा करून ठेवायचा होता. कारण की सकाळी जवळपास मला यायला उशीर झाला, म्हणजे 1:30 ते 1:45 वाजले होते आल्यानंतर मग जेवण वगैरे. त्यामुळे मग तेव्हा काही पिशव्या वगैरे काढल्या नव्हत्या, त्या आणून फक्त ठेवलं होतं एक साईडला. आणि संध्याकाळ पण झाली होती, त्यामुळे म्हटलं दिवाबत्ती करून घेऊ. मस्तपैकी दिवाबत्ती केली आणि कापूर लावलं. कापूर आणि धूप वगैरे लावलं. आता मी ना एक धूपदाणी मागवली आहे फ्लिपकार्टवरून. तर बघूया आता कशी येते ती. 1-2 दिवसात येईलच त्याची डिलिव्हरी. आधी तर मग तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये. आणि एक मी ना ह्याच्या आधी फ्लिपकार्टवरूनच कापूरदाणी जी असते ना ती घेतली होती, जी की त्याच्यामध्ये असं लाईट वगैरे लागते ना साईडनी, तशा टाईपची, म्हणजे सिरेमिकमध्ये असते मला वाटते, तशा टाईपची घेतली होती. आणि मी फक्त 2च दिवस यूज केली. तर पहिल्या दिवशी छान चालली आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, सकाळ सकाळी श्रावणातच छान असं म्हटलं पूजा वगैरे झाली तर आपण लावूया सकाळी कापूर, म्हणून लावायला गेली त्यात. आणि ते इतक्या जोरात फुटलं ना, फुटलं म्हणजे काय झालं, आतल्या आत आवाज आला, असं जमिनीवर त्याचे तुकडे वगैरे काय पडले ते. त्यामुळे ऑनलाईन मागवताना जरा भीतीच वाटते. मग त्यांना रिटर्न केलं, बिचाऱ्यांनी रिटर्न घेतलं ते. आणि त्याच्याऐवजी म्हणाले दुसरं काहीतरी ऑर्डर करा. त्यानंतर ही भांडी जी घासून ठेवली होती ना, ती पण उन्हातनं सुकवून घेतली होती 2 दिवस चांगली. आणि म्हटलं पुसून आता ज्या त्या गोष्टीमध्ये म्हणजे बरण्यांमध्ये भरून ठेवू आपापलं साहित्य, साखर, चहा पावडर जे काय असेल ते. आणि बटाटे वगैरे आणले होते, ते पण काढले. पुन्हा अगरबत्ती, आता देव बसणार म्हटल्यावर नवीन वस्त्र वगैरे आणायचं होतं, मग ते घेऊन आली होती मी. आणि ते म्हटलं जिन्नस आता भरून ठेवू. हे कोकम, तोंडाला पाणी सुटलं होतं म्हणून एक टाकला तोंडात, पण इतकं आंबट आंबट होतं ना ते. ताजं असल्यामुळे खूपच आंबट लागत होतं. असं थोडंसं जुनं झालं ना की त्याची चव जरा वेगळी लागते, त्यामुळे खूप आंबट लागत होतं. मग मी काही जास्त खाल्लं नाही, थोडंसंच खाल्लं. आणि हे काळं तिखट जे की मी एकदम मिक्स करून ठेवते 2-3 महिन्याचं. आणि बाकीची मांडणी वगैरे पुसून डबे वगैरे लावून सगळं झालेलं होतं माझं. फक्त ही छोट्या मोठ्या वस्तू ज्या काढायच्या होत्या ना तेच राहिलं होतं. त्यामुळे म्हटलं तेवढं काम करून घेऊ. आणि चकुलीला काही जास्त वेळ लागत नाही, त्या कशा गरम गरम खाल्ल्या तरच छान लागतात. म्हणून मग पीठ मळून झालं होतं, कुकर लावून झाला होता. त्यामुळे काही ते एकदा फोडणीला दिली आमटी की त्यात म्हटलं चकुल्या टाकता येतील करून. आणि त्याची रेसिपी एकदम मागे मी शेअर केली होती तुमच्याबरोबर, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि इथे खाली ना फडकं अंथरून ठेवलं होतं, का तर आपण ज्या वस्तू भरू ना ते सांडलं तर कट्टा पुन्हा आपल्याला स्वच्छ करायला नको, ते फक्त फडकं साफ केलं की झालं. मग त्यामुळे मग ते बरं पडलं मला. त्यानंतर मग इथे ना मी एक केसासाठी टोनर तयार केलं होतं. तर त्यात रोजमेरी आणि मेथी दाणे आहेत, कढीपत्ता आहे आणि कलोंजी आणि लवंग आहेत 2-3, असं सगळं टाकलं होतं. आणि 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ते उकळवून घ्यायचं. उकळवून त्याचं पाऊण ग्लासच झालं पाहिजे तयार, असं इतपत उकळवायचं ते पाणी. आणि ते थंड झालं की एका स्प्रे बॉटलमध्ये भरून आपल्या केसांना जेव्हा आपण वॉश करणार आहे ना, तर त्याच्या आधी आपण तेल लावतो, तर त्याआधी हे टोनर लावायचं. आणि ह्या सगळ्यांचा आपल्या केसासाठी खूप छान असा फायदा आहे.
तर असं इकडे एक साईडला उकळायला ठेवलं होतं मी ते, आणि एक साईडला माझी चकुली करायची पण तयारी चालू होती. आमटीला तर फोडणी देऊन झाली होती आणि म्हटलं इथे चकुल्या करून घेऊ, आणि त्याच्याबरोबर ना कांद्याची कोशिंबीर तर छानच लागते. तुम्ही कधी खाल्ली आहे का सांगा. त्यानंतर इथे हे टोनर तयार झालं होतं. म्हटलं ते थंड झालं की मस्तपैकी बाटलीत भरीन स्प्रे बाटलीमध्ये, आणि मग स्प्रे करून घेईन, कारण की मला हेअर वॉश करायचा होता. मी सॅटर्डेलाच करते शक्यतो, कारण की संडेला माझी बैठक असते, मग सकाळी खूप पळापळ होते बैठक असल्यामुळे. म्हणून मग मी शक्यतो सॅटर्डेला हेअर वॉश करते. आणि हे बाटलीत भरून घेतलं, आणि हे ते भांडी घासायची ठेवली, आणि आधी ते टोनर लावलं. म्हटलं ते लावून घेते, म्हणजे मग भांडी घासेपर्यंत बाकीचं सगळं आवरेपर्यंत एक 20 एक मिनटं तरी मध्यंतरी जातील. त्यामुळे मग आधी स्प्रे करून घेतलं आणि 20 मिनटं तसंच ठेवलं. त्यानंतर हेअर ऑइल लावलं. आता ह्यानंतर मी अजून एक हेअर ऑइल पण बनवले, ते पण तुम्ही बघा. माझी आधी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे हेअर ऑइलचा, पण आता हे बनवलं ते वेगळ्या पद्धतीने आहे. ज्यांना असं वाटतं ना की तिले खूप म्हणजे अशी कंटाळवाणी पद्धत आहे, ते सगळं घ्या, उकळवा वगैरे, तर मग त्यांच्यासाठी ही झटपट पद्धत आहे. तर ही पण खूप छान आहे. तर तुम्ही नक्की बघा. त्याप्रमाणे पण ह्याप्रमाणे करून बघा. आणि हे टोनर बघा इतकं राहिलेलं आहे. आता हे अजून 1-2दा आपण वापरू शकतो. ते काही खराब वगैरे होत नाही. आता हे हेअर ऑइल बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर कलोंजी, मेथी, कढीपत्ता, रोजमेरी आहे, लवंग आहे, आणि हे एरंडेल तेल आहे. हे सगळं, आणि ही आपलं पॅराशूट तेल. तर ही काचेची बाटली घ्यायची. त्याला काचेचीच बाटली लागते, प्लॅस्टिकच्या बाटलीत वगैरे ठेवू नका, ते काही व्यवस्थित राहत नाही मग. हे सगळं टाकून घ्यायचं या बाटलीमध्ये काचेच्या. थोडी मोठी बाटली असती तरी चाललं असतं, पण माझ्याकडे आत्ता नव्हती, म्हणून मग मी जी होती ती म्हटलं तर ह्याच्यात करूया. आणि हे तेल आहे ना, आता पॅराशूट तेल ह्याच्यात ओतायचं, आणि एरंडेल तेल पण ओतायचं. तर जितकं वर येईल ना, म्हणजे ही माझी बाटली पूर्ण भरलेली आहे काचेची. आणि हे ना उन्हाला ठेवायचं एक 8 दिवस तरी, आणि 8 दिवसांनी मग आपण वापरू शकतो ते गाळून. मी 8 दिवसांनी दाखवेन तुम्हाला जेव्हा उन्हातनं काढेन तेव्हा. पण आता थोडा पाऊस पडतोय, त्यामुळे जसं ऊन पडेल तसं मी ठेवत असते उन्हात. आणि हे मी जे आधी बनवलं होतं तेल, ते आहे. हे जवळपास ही 3री वेळ असेल माझं हे तेल बनवायची, जे की मी उकळून वगैरे घेतलेलं तुम्हाला दाखवलं होतं ते. तर ते तेल घेतलं आहे, आणि त्यात विटॅमिन ईची कॅप्सूल टाकलेली आहे. आता हे मिक्स करायचं, आणि मस्तपैकी केसाला ना मसाज करायचा आपल्या. कमीत कमी 20 मिनटं तरी मसाज करा, म्हणजे केसांना पण ना खूप छान वाटतं आपल्या. आणि मुळांना लावायचं जितकं जास्तीत जास्त तेल लावता येईल. आता मी ते व्हिडिओ फास्ट केला आहे, त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटत असेल मी खूप जोरात वगैरे घासते, पण इतकं काही जोरात घासत नाही आहे मी. असं हलक्या हाताने छानपैकी मसाज करून घ्यायचा. दुसऱ्या कोणी करून दिला तर खूपच छान, पण आता इथे माझ्या इथे करायला कोण नाही, त्यामुळे माझं मीच लावते. माझ्या सासूबाई किंवा मुली वगैरे असल्यानंतर त्या देतात लावून मला, पण आता कोणच नसल्यामुळे म्हटलं माझं मी लावून घेतलं मग. आणि छान असा मसाज करायचा. ह्याला ना आपण जर का दुसऱ्या दिवशी सकाळी एक आपला टर्कीचा टॉवेल असतो तो घ्यायचा, मस्तपैकी गरम पाण्यात भिजवायचं, जितकं गरम पाणी असेल तितक्यात, आणि तोच असा केसाला गुंडाळून ठेवायचा. जसं की आपल्या पार्लरमध्ये स्पा वगैरे करतात ना, तशी फील येते, खूप छान वाटतं. त्यानंतर चेहरा वगैरे धुवून घेतला, आणि मस्तपैकी झोपून घेतलं, कारण की सकाळी उठून पुन्हा श्रीची डब्याची वगैरे तयारी. आणि आत्ताच जरा बरं वाटतं आहे त्याला, त्यामुळे मग शाळेत वगैरे जायचं होतं त्याला, म्हणून म्हटलं आता आपलं झालं आहे तर आपण आवरून झोपून घेऊ. तरी पण मला आवरेपर्यंत नाही म्हटलं तरी 11 वाजले होते. जेव्हा व्हिडिओ वगैरे करायचा असतो ना, तेव्हा नेमका म्हणजे एवढा वेळ होतोच होतो. कारण व्हिडिओ नसला की कशी आपापली कामं आपण पटपट करत असतो, नंतर कॅमेरा सेटिंग वगैरे करण्यात वेळ जातो जेव्हा शूट करायचं असतं तेव्हा. आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर मी हेअर वॉश केला होता, आणि गाऊन घातला होता लगेचच, कारण की कामं बरीच होती मला. त्या दिवशी मला जरा देव वगैरे घासायचे होते. देव पण बसत आहेत आता, मग म्हटलं देव घासून घेऊ. ज्या दिवशी देव बसणार आहेत ना, त्या दिवशी पुन्हा गडबड होईल, म्हणून म्हटलं आत्ता घासून घेऊया. आणि मग ज्या दिवशी देव बसणार आहे तेव्हा मग पुन्हा एक हात मारला की जास्त काही वेळ लागणार नाही. म्हणून मग त्या दिवशी देव पण घासायचे होते, देवारा पण स्वच्छ करून घ्यायचा होता मला. आणि पुढे दिवसाभराचं खरं शूट करायचं ठरवलं होतं मी, पण ते काही शक्य झालं नाही मला. बरीचशी कामं निघत गेली काही ना काहीतरी, मग शूट काही झालं नाही करणं, म्हणून मग हा व्हिडिओ ह्यातच मी ॲड केलेला आहे. आणि नाश्त्याला मस्तपैकी थालीपीठ केलं होतं, गूळ आणि थालीपीठ. मला गूळ आणि थालीपीठ आवडतं.
कोण कोण दह्यासोबत पण खातं. आणि जितकं आपण केसाला आतनं तेल वगैरे लावतो ना, तसंच शरीरासाठी खाणं पण महत्त्वाचं आहे. म्हणून मग खजूर, बदाम, मनुके हे आपण खायला पाहिजे. आणि इथे देवारा स्वच्छ करून घेतलेला आणि हे देव पण छानपैकी उजळून झाले होते माझे. मग जे देवपूजा करून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय सर्वांना. आणि हो, ते ऑइल नक्की ट्राय करा. सगळ्यांच्या केसासाठी उपयुक्त आहे ते. सगळेजण वापरू शकतात, लहानांपासून मोठ्यापर्यंत. त्यामुळे नक्की ट्राय करा. भेटू आपण परत. बाय.